नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ हा आपला रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। 36 साईज कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवण्याची आपल्याला कमेंट आलेली आहे। तर आपण आज 36 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहूया। तर या इथे पहा, उंची मी घेणार आहे 14 इंच, त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे। तर मी 15 इंचावरती उंचीचं मार्किंग करणार आहे। अजून एकदा मी 15 इंचावरती मार्किंग केलेलं आहे पहा। तर आपण इथे एक ही लाईन ओढून घेऊया। हे झालं उंचीचं मार्किंग। आता या इथे पहा, जर तुम्हाला शोल्डर म्हणजे पट्टी जर ब्रॉड हवी असेल तर तुम्ही या इथे 5.5 पर्यंत शोल्डर घ्यायचं आहे। जर शोल्डर पट्टी कमी अगदी 2-2.25 इंच हवी असेल तर तुम्ही या इथे 5.25 इंच शोल्डर वापरायचं आहे। म्हणजे तुमचा गळा कितीही ब्रॉड असू द्या तर हे तुमचं शोल्डर अजिबात पडणार नाही। तर या इथे मी 5.25 इंच शोल्डर घेतलं पहा। इथून अजून एकदा मी 5.25 इंच शोल्डर घेणार आहे आणि आता मात्र इथे मी 5.25 इंच इथे मुंडा घेणार आहे। आपण नेहमी काय करत होतो पहा, 5.5 इंच शोल्डर घेत होतो तेव्हा 6 इंच मुंडा घेतला। आता या इथे मी शोल्डर कमी केलेला आहे म्हणून मुंडा सुद्धा मी या इथे 0.5 इंचाने कमी केला। जर आपण मुंडा कमी केला नसता तर मुंड्याचा घेर जो आहे तो वाढला असता। यासाठी आपल्याला या इथे 5.25 इंच मुंड्याची उंची घ्यायची आहे। नाहीतर तुम्ही म्हणाल मागील कटिंगमध्ये तुम्ही 6 इंच मुंडा सांगितला, आता 5.25 इंच सांगितला। तर तुम्हाला सांगते मी नेहमी की मुंड्यानुसार आपल्याला या इथे मुंड्याची उंची जी असते ती कमी जास्त करायला लागते। एकच मुंडा प्रत्येक साईजमध्ये ठेवता येत नाही। भले 36 साईज असेल तरीही तुम्हाला या इथे थोडं बदल करावा लागतो। आता ही जी उंची जी आहे ते आपण या पद्धतीने पहा आखून घेतली। आता यावरती इथे मी ही एक लाईन आखून घेतली। 36चा चौथा भाग किती येतो पहा, 9 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। कंबर आहे 30, तर त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला 7.5। तर आणि त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी मिक्स करायचं 8.5 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता हे जे पॉइंट आहेत ते व्यवस्थित जोडून घेऊया। आता जर तुम्हाला पहा शोल्डर पट्टीचं सांगते, जर तुम्हाला 2 इंच या इथे शोल्डर पट्टी ठेवायची असेल तर काय करायचं आहे, 0.25 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे। कारण इथे 1/2 इंच आणि इथे 0.25 इंच आपल्याला पायपिंग किंवा आपण हात शिलाईची जी पट्टी करतो त्यासाठी लागतं। तर पहा 2.25 इंच तुम्ही असं मार्किंग करू शकता। तर इथे पहा 2.5 इंच आपला गळा राहत आहे। पण शक्यतो पहा आपल्याला इथे 2 इंच गळा घ्यायचा आहे। 2 इंच घेतल्यानंतर इथे किती राहते, 3.25 इंच। तर यातलं 1/2 इंच गेलं इथे पहा, हे म्हणजे 2.5 इंचाची आपली शोल्डर पट्टी तयार राहील। जर तुम्हाला यामध्ये जर हे करायचं असेल, गळ्याची पट्टी जर शोल्डरची पट्टी जर कमी ठेवायची असेल तर तुम्ही या इथे गळ्याची रुंदी वाढवू शकता। आता या इथे हे 2 इंच मी गळ्याची रुंदी घेतली पहा। 6 इंच पुढचा गळा आहे, 6.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते। इथून 2.5 इंच घेतलं। तुम्ही 36 मध्ये 5 इंच सुद्धा शोल्डर वापरलं तरी सुद्धा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही। मी सांगते एकदम ब्रॉड, एकदम तो काही कस्टमरला पहा एकदम ब्रॉड गळा लागतो आणि गळ्याची पट्टी जेव्हा कमी लागते त्यावेळेस तुम्ही 5 इंच शोल्डर घ्या। सव्वा इंच पाठीमागचा मुंडा आणि 0.25 इंच पुढचा मुंडा। इथे मुंड्याची उंची जी आहे ती या पद्धतीने सेंटर करून घ्यायचं। इथे मी 1/2 इंच घेणार आहे। आता इथे मी नेहमी सांगते पहा,
जेव्हा 40-42च्या पुढे माप असेल तेव्हा पाऊण ते 1 इंच 1.25 इंचापर्यंत आपल्याला इथे आतमध्ये घ्यावं लागतं, जेणेकरून आपला आकार जो आहे तो व्यवस्थित यावा. आता पहा, हा जो मध्ये आहे हा दिला मी पाठीमागच्या मुंड्याला आकार आणि हा पुढच्या. आता काय करायचं आहे, थोडंसं पाव इंच इथे आतमध्ये येऊया, म्हणजे काय मैत्रिणींना पहा पुढच्या मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येतो, त्यांच्यासाठी मी या इथे सांगते इथून आकार द्या असा पुढच्या मुंड्याला. आणि या पॉईंटवर नेऊन जोडायचं, पहा याच्या पुढे नाही. आता क्रॉस पट्टी. तर पहा, काही मैत्रिणींचे मला अजून कमेंट आलेले आहेत की शोल्डर पुढं उतरतंय. तर काय करायचं आहे, ही जी क्रॉस पट्टी ही जी आहे ती 2.5 इंच घ्यायची. आता पहा, आपल्याला पुढच्या भागासाठी शिलाई मार्जिन जे आहे ते इथे क्रॉस पट्टीमध्ये वाढवावं लागतं. म्हणजे इथे 2.5 आहे तर 3 होणार, आणि इथे आपण जेव्हा इथे जवळपास 1 इंच घ्या, पाऊण इंच घेतलं तरी चालतं. इथे मी पाऊण इंच घेतलं आणि ह्या क्रॉस पट्टीला पहा असा आकार दिला. तर इथे किती होणार पहा, हे 3.5 झालेलं आहे आणि यामध्ये अर्धा म्हणजे 4 इंच. तर शिवून ही किती होईल, 3 इंच किंवा 3.25 इंच तयार होईल. तर हेवी साईज असेल तेव्हा तुम्ही या इथे ही 2.25 किंवा ते 2 इंच एवढी पट्टी शिल्लक राहिली पाहिजे. याप्रमाणेच आपल्याला या इथे पट्टी घ्यायची आहे, म्हणजे कमी पट्टी घ्यायची आहे, जेणेकरून जो कटोरीचा आकार आहे किंवा फोरटक्स ब्लाऊजमध्ये जो भाग आहे तो आपला चेस्टचा, जेणेकरून ही पट्टी जी आहे जिथे बसायला हवी आहे तिथेच बसली पाहिजे. नाही बसली, वर चढली आणि परत ब्लाऊज घातल्यानंतर ती परत हळूहळू खाली सरकते, म्हणजे हे जे शोल्डर आहे ते खाली येतं. तर तुम्हाला मला काय सांगायचं आहे हे समजलंच असेल. 5 इंच मी कटोरी घेतलेली आहे 36 मध्ये, इथेही मी 5 इंच घेतलं. आता कटोरीला आकार कसा द्यायचा पहा, एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. यामुळे काय होतं, कटोरीला एकदम छान असा आकार येतो आणि इथलं जे अंतर आहे ते भरपूर शिल्लक राहतं. पहा, आता इथे 1 इंच घेतलं आणि इथून तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि इथे फक्त असा आकार द्यायचा. याने काय होतं, कटोरीला आकार पहा एकदम छान असा येतो. आता पहा, मोठी साईज असेल तेव्हा, डीप गळा असेल तेव्हा आपण शोल्डर कमी घेतो. कटोरी तेव्हा मोठी घेतली तर इथलं माप जे आहे ते कमीच राहणार आहे. त्यावेळेस आपण काही करू शकत नाही, ते कमीच माप ठेवावं लागणार आहे. जेवढी कटोरी बारीक येईल तेवढं इथला आकार मोठा असतो. तर माझा आकार मोठा येतोय किंवा छोटा येतोय हे बघत बसायचं नाही. इथे फक्त आपल्याला कटोरीला आकार कसा परफेक्ट येईल, मुंड्यामध्ये आकार कसा देता येईल हे पाहायचं आहे. तर आता या इथे पहा, 5.25 शोल्डर घेतलं, 5.25 मुंडा घेतलेला आहे, छातीचा चौथा भाग 9 आणि हे प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. कटोरी 5 आहे, गळा 6, त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन, 3.5 2.5 अशी आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे. आणि इथे 1.25 इंच आणि पाऊण इंच असा आकार द्यायचा आहे. तर आता आपण हे कट करून घेऊया. आणि ज्यांचे शोल्डर पडतात त्यांनी इथे पहा असं तिरकं शोल्डर कट करायचं आहे, किंवा तुम्ही स्टिच करताना सुद्धा असं तिरकं केलं तरी सुद्धा चालू शकतं. आता आपल्या या इथे दोन्ही पार्ट बरोबरीने निघणार आहेत. त्यासाठी आधी पाठीमागचा मुंडा जो आहे तो कट करायचा आहे या पद्धतीने. आता यामधला हा जो बॅक पार्ट आहे तो असाच बाजूला ठेवायचा आणि इथे पहा या पद्धतीने इथे आकार जरा व्यवस्थित आला पाहिजे. अगदी सावकाश गोल आकार येईल या पद्धतीने इथे आपल्याला
कट करायचं आहे. तर इथे हा आकार आपला कट झाला. पुढचा गळा जो आहे तो आपण कट करून काढूया. या पद्धतीने इथे हे पार्ट जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत. आता ही पट्टी ही पट्टी जी आहे ती फक्त आपल्याला अर्धा इंच इथे वाढवायची आहे. बाकी आता ही आपण वाढीव कटोरी तयार करूया. या पार्टमध्ये तुम्हाला काहीही वाढवायची गरज नाही. आता या इथे ही जी कटोरी आहे मूळ कटोरी ती आपल्याला आहे अशी ड्रॉ करून घ्यायची असते. पहा, तर आता ही कटोरी वाढवायची कशी पहा. 1.5 इंचाने आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे. तर इकडे 1.5 इंच आणि या बाजूला सुद्धा 1.5 इंच आणि हा जो वाढवलेला भाग आहे त्याचा असा मध्य करायचा आणि इथे सुद्धा आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच घेतल्यानंतर आता पहा, इथे कंपल्सरी अर्धा इंच सर्व साईजमध्ये, इथे पाव इंच सर्व साईजमध्ये आपल्याला वाढवायचं असतं. आता इथून आकार द्यायला आपण चालू करूया. तर या पद्धतीने कटोरीला आकार द्यायचा. कटोरी वाढवण्याची माझी जी ट्रिक आहे ती सुद्धा मी शेअर केलेली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिडिओ पहा कटोरी कशी वाढवायची आहे ते. आता इथे पाव इंच ते अर्धा इंच वरती जायचं, इथे पण पाव इंच वरती जायचं आणि हे आकार देऊन घ्यायचे. असे दिल्यानंतर पहा, हा जो साईड पार्ट आहे तो असा चेक करायचा आहे आपल्याला. इथे आला आणि इथून ही कटोरी जी आहे 1.5 इंच आपल्याला या इथे एक्स्ट्रा हवी आहे. तर पहा, हा पॉइंट जरा इथे आला, इथून इथे आला, तर मी इथे या पद्धतीने पहा असा आकार दिला. आता हे आपण कट करून घेऊया. कटोरीचा असा मध्य करून आपल्याला 1.5 आणि 2.5 इंच असा टक्स द्यायचा आहे. मी रुंदीला 1.5 इंच घेतला आणि उंचीला 2.5. आणि या पद्धतीने ही जी कटोरी आहे आपली ती तयार झाली. तर बाही कटिंग मी दाखवणार नाही या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ खूप मोठा होतो आणि बाही कटिंगचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती भरपूर आहेत, तुम्ही पहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.